जाधव साहेब, आपण परत इथं सर्वजण जमलेले आहात. नक्की काय विषय, काय अडचण झाली? काय नाही, आपण मागे पण मुलाखत झाली आणि आमची थोडी पार्श्वभूमी सांगतो की अष्टविनायक लेण्याद्री या परिसरामध्ये 6 ठाकरवाड्या आदिवासी ठाकर समाजाच्या आहेत आणि साधारण एक 25 ते 27 वर्षापासून या आदिवासी समाजाची एक मागणी होती की स्वतंत्र आदिवासी पेसा गाव याच्याकरता ही लोक प्रयत्नशील होतीच. त्याला अनुसरून इथल्या स्थानिक नागरिकांनी स्वतंत्र गावाचा विषय घेतला, मागणी केली ग्रामपंचायतीकडे आणि त्या हिशोबाने ग्रामसभा होऊन स्वतंत्र गावाचे महसुली गाव व स्वतंत्र ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत. मग त्याला अनुसरून जे काम चाललेलं आहे आमचं, हे कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही पुढे घेतलेलं आहे. आता काही गावातून काही संदेश आले की गावात दुफळी होती किंवा गावाचे 2 भाग नको वगैरे वगैरे. हा जो भाग आहे तर आदिवासी समाजाने स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेला निर्णय म्हणजे स्वतंत्र गाव. ते कसं, समजा गोळेगावचं एकूण उत्पन्न आहे कर रूपाने जे जमा होतं ते 12 लाख रुपये, 50% वसूल होतो आणि त्या 50%मध्ये 15% निधी हा आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करायचा असतो. तर समजा 6 लाखाला 15% म्हणजे जवळजवळ 90,000 रुपये किंवा जास्तीत जास्त लाख रुपये इतकेच पैसे आदिवासी ठाकर समाजाला ग्रामपंचायतीमार्फत खर्च होतात. मग याच्यावरती जर मार्ग स्वतंत्र गाव जर झाला अष्टविनायक लेण्याद्री तर 6 लाख रुपये कर रुपयाचं उत्पन्न ग्रामपंचायतीचं स्वतंत्र अष्टविनायक लेण्याद्रीचं, पेसाचा फंड 20-25 लाखापर्यंतचा, असे 30 लाख आणि विविध ज्या योजना आहेत आदिवासी समाजाला पेसा क्षेत्रामध्ये हे साधारण 50-60 लाख, असे टोटल 60-70 लाखाचं जो काही आदिवासींच्या विकासासाठी खर्च होऊ शकतो. म्हणजे गोळेगावात राहून यांना फक्त 1 लाख खर्च मिळतो विकासाकरता. ते जर आदिवासी स्वतंत्र झाले तर त्यांना 70-80 लाखापर्यंतचा फंड मिळू शकतो. म्हणजे ही जी मागणी आहे आदिवासी ठाकर समाजाची, ही एकदम रास्त मागणी आहे आणि कायदेशीर पण आहे. कारण गावठाणापासूनचं लेण्याद्रीचं अंतर हे 3.5 किलोमीटर आहे. कायद्यानुसार 3 किलोमीटरच्या पुढे जर एखादी वस्ती किंवा काय असेल हे स्वतंत्र गाव मागू शकतात. अंतर जास्त आहे आणि लोकसंख्या पण बसत आहे, त्या हिशोबाने या समाजानं स्वतंत्र गावाची मागणी केली. पण याच्या पुढची स्टेप अशी झाली की स्वतंत्र गाव करताना अष्टविनायक लेण्याद्री गणपती देवस्थान हे आदिवासी ठाकर समाज किंवा स्वतंत्र गावामध्ये येणार आणि आजचे जे ट्रस्टी आहेत लेण्याद्री देवस्थानमधले हे आहेत गोळेगावचे. आपल्या ठाकर समाजाचं किंवा लेण्याद्रीतला एकही व्यक्ती या ट्रस्टवरती विश्वस्त म्हणून पण नाही आणि कामगार म्हणून पण नाही. कामगार म्हणून एकच आहे पण त्याला पण काढायच्या मागे लागलेले. मग ज्यावेळेस हा विषय आला, ग्रामसभेचे ठराव झाले, त्यावेळेस गोळेगावकर आणि लेण्याद्रीकर, गोळेगावकरांचं म्हणणं आलं की अष्टविनायक लेण्याद्री हे स्वतंत्र म्हणजे गणपती मंदिर हे स्वतंत्र ठाकर समाजाच्या हातात जातंय आणि मग आम्हाला लेण्याद्रीतून समजा काढून टाकू नका किंवा ओझर नंबर 1 आणि ओझर नंबर 2 च्या धर्तीवरती आपलं एकत्र दोन्ही गावांचं आपण विश्वस्त मंडळ इथं चालू. पण याच्यातलाही थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस अष्टविनायक लेण्याद्री देवस्थानची ट्रस्ट करायची होती, गाव संपूर्ण एक होता, गुण्या गोविंदाने नांदत होता. त्यावेळी गावात सामुदायिक विवाह सोहळे व्हायचे, 15-15, 16-16 लग्न ही गोळेगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेवरती व्हायची. ज्यावेळेस ट्रस्ट स्थापन केलं त्यावेळेस गावानी बसून ट्रस्टी नेमले होते. त्यावेळेस सुद्धा गाव संपूर्ण एकच होता. पण यांनी पुढे जाऊन काय केलं की गद्दारी केली आणि आजीवन मरेपर्यंत ट्रस्टी असा यांनी बायलॉज बनवला यांचा ट्रस्टचा आणि त्याला अनुसरून आज 40 वर्ष झाली हे आज ती त्या खुर्च्यांवर बसलेले. मग गावामध्ये जो दुफळीचा भाग आहे हा यांनी ज्यावेळी आजीवन केलं तेव्हाच गावामध्ये 2 फळ्या झाल्या. मग ज्या ज्या लोकांनी विरोध केले यांना त्या लोकांना यांनी मागल्या दाराने आतमध्ये घेतलं आणि गावात प्रगतीच्या दृष्टीनं म्हणा असं कोणतंही काम यांनी केलं नाही. दुसरी गोष्ट, देवाचे विश्वस्त झाल्यानंतर यांनी गावच्या प्रगती करता, गावाचं एकमत ठेवण्याकरता गावाला विचारात घ्यायला पाहिजे होतं. यांनी कधी विचारात घेतलं नाही, प्रत्येक घटकाला न्याय दिला नाही आणि गोळेगावात राजकारणाची बीजं रोवणारा जी लोक आहेत ती आहेत अष्टविनायक लेण्याद्री देवस्थानचे ट्रस्टी. मग माझं म्हणणं, ज्यावेळेस दोन्ही गावांचा विषय आल्यानंतर म्हटले तडजोड काही होईल का? मग तडजोडीचा यांच्या पुढे एक विषय आपण असा ठेवला की आत्ताचे जे ट्रस्टी आहेत सगळे यांनी एकमताने राजीनामे देऊन टाकायचे एका दमात
आणि पुढचे जे ट्रस्टी निवडायचे त्याच्याकरता घटना दुरुस्ती जी करायची आहे का दोन्ही गावांच्या बैठकीतून नवीन ट्रस्टींची जी नेमणूक करायची आहे तर त्याची घटना दुरुस्ती त्यालाही मान्यता द्यायची या लोकांनी आणि नवीन जे ट्रस्टी दोन्ही गावांच्या बैठकीमध्ये जे निवडले जाणार त्या बैठकीतून जे ट्रस्टी निवडले जाणार त्यांना या मावळत्या ट्रस्टींनी अनुमोदन द्यायचंय आणि त्याच दिवशी लेण्याद्री देवस्थानचा कारभार हा नवीन विश्वस्तांच्या ताब्यात द्यायचा अशी ही तडजोड मी या लोकांपुढे ठेवली। हे झाल्यानंतर त्यांची एक आता वार्षिक सर्वसाधारण सभा होती त्या सभेमध्ये आम्ही गेलो कारण तीर्थक्षेत्र ब चा 2 कोटीचा फंड लेण्याद्री देवस्थानला मिळालेला आहे आणि त्यालाही ग्रामपंचायतीचा ठराव लागतो तो ठराव आम्ही दिलेला आहे। मग त्या 2 कोटीमध्ये 1 कोटी गोळेगावला म्हणजे आजपर्यंत यांनी काहीच काम केलं नाही गावाकरता म्हणून 1 कोटी गोळेगावला आणि 1 कोटी ठाकरवाडी करता असा तुम्ही खर्च करा ह्या विषयाला मी तिथे गेलो होतो। त्यावेळेस माझे आजोबा पण ट्रस्टी आहेत तिथे। मग जी चर्चा झाली आणि ज्यावेळी हे तडजोडीचा विषय आला त्यावेळेस मी एक राजीनाम्याचा कागद त्यांच्या पुढे ठेवला आणि 6 ट्रस्टींनी त्याच्यावरती सह्या केल्या सगळ्यांनी राजीनामे दिलेत कारण गावचं एक मत टिकवण्याकरता ह्या 6 ट्रस्टींनी राजीनामा दिला पण राहिलेले जे 9 ट्रस्टी आहे त्याच्यापैकी 3 ट्रस्टींनी राजीनामा हा देवस्थानच्या अध्यक्षांकडे दिलाय असं कानावरती येतंय पण तो काही मी पाहिलेला नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचले नाही त्याच्यामुळं त्या 3 लोकांनी राजीनामे दिलेत का नाही हे सांगता येणार नाही। माझं आव्हान या ट्रस्टींना हेच आहे की अष्टविनायक लेण्याद्री या स्वतंत्र गावाचा उदय झालेलाच आहे स्वतंत्र गाव हे होणारच आहे। लेण्याद्रीसह गोळेगाव म्हणजे जसं ओझर नंबर 1 ओझर नंबर 2 अशा पद्धतीनं जर तुम्हाला चालायचं असेल तर तडजोडीनं सगळ्यांनी एकमताने राजीनामे द्या आणि नवीन ट्रस्टी निवडायची बैठक आपण ही गावामध्ये लावू त्यातून नवीन ट्रस्टींची नेमणूक करा यातून आपल्या गावाची प्रगती साधली जाईल लेण्याद्रीची प्रगती साधली जाईल आणि गोळेगावची साधली जाईल। आणि जर असं जर तुम्ही करत नसाल किंवा तुम्हाला जर लढाईचंच जर असेल तर आम्ही स्वतंत्र गाव करू आदिवासी पेसा करू आणि त्यानंतर लेण्याद्रीमध्ये गोळेगावच्या एकाही व्यक्तीचा काही संबंध उरणार नाही। हे पुढचं पाऊल चुकीचं होण्याकरता मी आज गोळेगावकर आहे माझी आत्मीयता आहे की लेण्याद्रीमध्ये गोळेगावकर असावेत पण या लोकांना जर शहाणपण जर कळत नसेल तर भविष्यात जे काही घडणार आहे याला जबाबदार राहणार हे 15 ट्रस्टी आणि गावातले काही 4-5 जण आहेत ज्यांना राजकारणामध्ये जास्त खळबळ करायची असते हीच मंडळी आहेत। गावामध्ये शिकलेली मुलं भरपूर आहेत इंजिनियर्स आहेत चांगले डॉक्टर पण आहेत चांगले शिकलेली मुलं आहेत त्यांच्याकडे व्हिजन पण आहे अशा लोकांना या गावच्या प्रगतीमध्ये किंवा देवस्थानच्या विकासामध्ये किंवा गावच्याही राजकारणामध्ये थोडक्यात तुमच्या मर्जीतले नाही आमच्या मर्जीचा विषय नाही जनरल गावातून कुणीही वैयक्तिक मी कोण नाहीये मी फक्त एक समाजाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि मला सेवा करायची माझ्या सेवेच्या आड जी लोक आली आता जसं तुम्ही हा शब्द बोलले बरं झालं बोलले माझ्याकरता समाजसेवा गावाची सेवा देशाची सेवा आणि देवाची पूजा हे सगळं समान आहे म्हणजे थोडक्यात माझी समाजसेवा ही देवाचीच पूजा आहे आणि याच्या आड जो येईल त्याला मी सोडत नसतो। आणि या लेण्याद्री ट्रस्टच्या किंवा गोळेगावातल्या या पुढाऱ्यांनी हीच चूक केलेली आहे। यांना पहिल्यांदा निवडून आल्याच मी सांगितलं होतं मी सेवेला आलोय मला सेवा करून द्या आणि यांनी मला नीटवानी सेवा करून दिली नाही माझ्या चालू गाडीची कानखीळ काढायचे यांनी प्रयत्न केले म्हणून जसं की उदाहरण म्हणून हे दिवस उगवले नाही उदाहरण साधं उदाहरण गावात आम्ही समजा एखादं काम मंजूर करून आणलं रस्त्याचं काम ते असंच करा ते तसंच करा ते असंच करा रस्त्याची खोदाई करा हे करा काम होतं 50 लाखाचं जीएसटी कट होऊन आलं 43 लाखावरती ठेकेदार आणि बिलो गेला जवळजवळ 26-27% ते काम आलं 31 लाखावरती आणि त्याच्यामध्ये यांनी खेळखंडोबा करून पार त्या रस्त्याची सगळी वाईट अवस्था केली। आणि म्हणजे तुमचं काय नाही इस्टिमेट नुसार झालंच नाही का नाही काम झालं इस्टिमेट नुसार झालं इस्टिमेट पहिलं जवळपास 400 मीटरच्या पुढून होतं शेवट काम झालं काहीतरी 270 मीटर अशा आसपास म्हणजे परफेक्ट आकडे नाही सांगता याचे कारण याला काळ गेलाय थोडासा मध्ये नाही तर परफेक्ट आकडे पण सांगितले असते। कामाचा जो दर्जा आहे म्हणजे एक 10 लाखाचं काम आणलं मी गोळेगाव फाटाती नदीचा पूल या रस्त्याच्या कामाला ज्यावेळेस काम केल्यानंतर त्याच्यावरून 21 दिवस तो प्युरिंगला रस्ता ठेवायचा आहे याच्यावरती गाड्या घातल्या म्हणजे जे रस्ता बंद करून ठेवला होता ते अडथळा रस्त्यातला दूर करून प्युरिंगला रस्ता ठेवला होता पाणी मारून
तर ते काढून त्याच्याहून यांनी गाड्या घातल्या आणि घालणारी लोक हीच. म्हणजे अशा पद्धतीनं जर गावच्या प्रगती करता गावचा एखादा रस्ता होतोय त्याचा दर्जा उत्तम राहावा याच्याकरता आपण तिथं थोडंसं योगदान थोडे दिवस कसती घ्यायची ना. त्यांनी हे असे उद्योग करत राहिल्यामुळं गटर लाईनीची कामं तिथं म्हणजे कोणतंही काम मला एक सांगा, कोणत्याही गावात गेले एखादं विकास काम आलं तर त्या गावकऱ्यांना आनंद होतोय. आमच्या गोळेगावातल्या ह्या पुढाऱ्यांना विकास काम आलं रे आलं का दुःख होतंय. आणि कोणत्याही विकास कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याशिवाय ही माणसं थांबतच नाही. म्हणजे यांचं शिक्षण कमी, यांच्या डोक्यात आधीच मेंदू कमी आणि त्याच्यात हे राजकारणी किडे. साधं सोपं गणित होतं, ज्यावेळेस समजा आम्ही निवडून आलोय, आम्हाला सेवा करायची, गळ्यात हात घालायचं आणि कामं करून घ्यायची, त्रास द्यायचं काही कारण नव्हतं. आणि अशा हिशोबाने यांनी ह्या गावाचा थोडक्यात एखाद्या आदिवासी गावापेक्षाही वाईट परिस्थिती गोळेगावची करून ठेवली. आपण किती वर्ष झाले सदस्य आहेत? मी आता 3.5 वर्ष झाली. आपण काय विकास केला आदिवासी भागात? आदिवासी भागात जलजीवन मिशनचे आता 2 कोटीचं आहे. ते केंद्रातून आलेले? केंद्रातून आले म्हणजे आम्ही तिथं काहीच केलेलं नाही असं तुमचं म्हणणं असेल तर ते बरं आहे, चला ठीक आहे, काय हरकत नाही. लेण्याद्री फाटा ते वेळाळीचा पूल 50 लाख रुपये आहेत, काम चालू करायचे. लेण्याद्री चौकाच्या वाडीला जाणारा रस्ता 25 लाख रुपये मंजूर आहे, त्याचं काम चालू व्हायचंय. आता शाळेचं संरक्षण भिंत त्याचंही काम मंजूर आहे, तेही काम करायचंय. स्ट्रीट लाईट या सगळ्या वाड्या टोटल अंधारात होत्या. म्हणजे समाजाच्या आयुष्यात अंधारच पेरलेला होता या लोकांनी. आज टोटल सगळ्या ठाकरवाड्या उजेडात आलेल्या आहे. आजही स्ट्रीट लाईटचं काम आत्ताही चालू आहे. आता डीपी मंजूर होऊन आलेली आहे. 63 केवीचा जॉब आहे, आता त्याचंही काम चालू करायचं. म्हणजे 80% कामं फक्त मंजूर होऊन आली तर अजून व्हायची सुरुवातही झालेली नाही. मग गोळेगावातली कामं किती झाली? 50 लाख रुपये, 35 लाख रुपये. ना आदिवासी भागाचं आपण बोलतोय. आदिवासी भागाचं हे तुम्हाला सांगतोय की आदिवासी ठाकर समाजाची महिला सरपंच झाल्यानंतर परत गोळेगावकरांनी हा शब्द वापरायला नको की यांनी फक्त वरचं पाहिलं. म्हणून आम्ही बॅलन्स दोन्हीकडे चाललोय. हा, आणि जे गोळेगाव लेण्याद्रीपेक्षा गोळेगावात जास्ती कामं तुम्हाला दिसून येतील. तुम्ही जर टॅली मारलं तर जास्ती कामं गोळेगावात दिसून येतील, कमी कामं वाडीकडे दिसून येतील. पण तुम्ही तसंच करताय ना? नाही नाही, आम्ही तसं करतोय. आम्ही का करतोय हे सगळ्या ठाकर समाजासमोर आणि जबाबदारीनं बोलतोय का ज्यावेळी ठाकर समाजाची महिला सरपंच पदावरती आपण बसवलेली आहे, मी उपसरपंच आहे समजा, त्यावेळी माझी जबाबदारी आहे की विरोधकांना परत ही संधी नको मिळायला की आमची कामं यांनी केली नाही, फक्त यांचं पाहिलं. आता आम्ही आमचं करतोय ना. आता आम्ही खरी सुरुवात केली आणि असं नाहीये अजून 1.5 वर्ष बाकी आहेत, कामं अजूनही होणार आहेत आमच्या कार्यकालातली. आणि त्याच्यानंतर सुद्धा जी लोक समजा लेण्याद्रीतून काम करणार आहेत त्यांच्या मागे मी माझा अनुभव घेऊन उभा राहणारच आहे ना. असं नाहीये त्यांच्यासारखं नाही की डायरेक्ट त्याला आयुष्यातून उठवायचं, असं नाही. माझा अनुभव हा गावाच्या प्रगतीच्या मागे उभा राहणार, कोणाला संपवण्यासाठी नाही. आम्ही विधायक काम करायला आलेलो आहे. ही सगळी लोक विघातक वृत्तीची आहेत. यांनी गावामध्ये एक संघ असलेला गाव याचं यांनी विभाजनापर्यंत येऊन ठेपलेले आहेत आणि हे विभाजन व्हायला कारणीभूती लोक आहेत. मी कुठंतरी एकत्रीकरण करण्याच्या मागील बातमीनंतर गोळेगावातली बरीचशी लोकांनी सांगितलं जाधव हे जाणीवपूर्वक गोळेगावात 2 गट करून 2 गावं निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात. अजून यावर काय सांगणार? जाणीवपूर्वक कोणती गोष्ट घडते का? सगळ्यात पहिली गोष्ट अन्याय. मला सांगा, आज एकही व्यक्ती समजा कुणी कोणाच्या मागे जायचं, कुणी एक व्यक्ती कुणी कुणाच्या मागे जायचं जात नाही. समजा चेतन भाऊ तुमच्या मागे मी का उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येक वेळेस मी विचारू शकतो ना. ज्यावेळी मी निवडून आलो त्यानंतर समजा मी गावात जे काही विकास कामं करायला या सगळ्याला राहिलो, ही लोक आता गोळेगावची परिस्थिती समजून घ्या. लेण्याद्री, गोळेगाव आणि मुंबईकर पुणेकर मंडळ अशी आमची व्यवस्था आहे. तर मुंबईकर मंडळ तिथं कष्ट करतं, मुंबईला पैसे कमवतं. या गोळेगावच्या पुढाऱ्यांनी कोणताही आकडा सांगायचा की मंदिराचा जीर्णोद्धार काढला, हे काढले ते काढले, पैसे येऊ द्या, ते तिकडून पैसे देतात. ज्यावेळी समजा मी निवडून आलोय आणि मी ह्या समस्या ज्या वेळेस मांडत होतो त्यावेळेस ती मंडळी मुंबईकर म्हणायची का तुम्हाला काही समजा सिरियस नाही ना, आम्ही मध्यस्थी करू का वगैरे वगैरे असे म्हणायचे.
तर ही मंडळी काय म्हणायची, काय तो टार्गेट पोरे आहे, त्याच्या मागे गावातलं कुत्रू नाही. म्हणजे ते तुम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करतायत. दुसरा मुद्दा, विकास कामं. समजा लोकप्रतिनिधींकडे आम्ही गेलो, विकास कामं गावचा एखादा प्रस्ताव घेऊन गेलो, का हीच लोक त्या आमदारांना किंवा त्या खासदारांना किंवा जे कोण लोकप्रतिनिधी असेल त्यांना हे फोन करून सांगणार, त्याचं काही लय मनावं घ्यायचं नाही, काय विकास कामांची गरज नाही. म्हणजे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी यांनी प्रयत्न केले त्यांच्या पद्धतीनं. आणि मग हा जो आरोप आहे, समजा स्वतंत्र आम्ही समजा मी गावात दुफळे निर्माण करतोय किंवा ठाकर समाजाला भर घालतोय वगैरे वगैरे, हे आरोप एक साफ खोटे आहेत. याला कारण असं आहे की कुणीही व्यक्ती कोणा व्यक्ती मागे उभा राहायला मोकळा नाही. अन्याय झाला म्हणून लोक उभी राहतात. आणि मी निवडून आलो हे कायम म्हणत आले का याच्या मागे कुत्र नाही. मग आज ठाकर समाज आणि ठाकर समाजासह गोळेगावातली जी मंडळी आहेत ना, पार्क ट्रस्टींच्याही घरातली मंडळी घ्या, ही सगळी माझ्या बरोबर आहे. आज मोजून फक्त ही 20-25 लोक खड्यासारखी निवडून बाजूला पडलेली आहेत. आज गोळेगावकरांनाही आनंद आहे की ठाकर समाजाची प्रगती व्हावी. स्वतंत्र गावाचं दुःख कोणालाच नाहीये, सामान्य नागरिकांना कोणालाही दुःख नाहीये. स्वतंत्र लेण्याद्री गावाचं दुःख कोणाला आहे, जे इथं पुढच्या आवळून बसलेत ना, यांना दुःख आहे. आणि ज्यांना गावामध्ये फक्त राजकीय किडे करायचेत ना, यांना या स्वतंत्र गावाचं दुःख झालेलं आहे. बाकी दुःख कोणाला नाहीये. आणि ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आजही गोळेगावामध्ये सामान्य लोकांचं मत विचारात घ्या. हे फक्त आरोप होतात की हर्षल जाधव हे करतो, हर्षल जाधव ते करतो, काही करत नाही. माझ्याच यानं लोकांचं कल्याणच होणार आहे, कोणाची वाट लागणार नाही. यांनी कोणाकोणाची वाट लावलेली साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक कर्मचारी आहे संधू म्हणून, तो राहतो कबाडवाडीला. इथं गौतमीताई पाटील आपल्या नृत्यांगना त्या आल्या होत्या. त्या दिवशी हा संधू लेण्याद्री देवस्थानचा व्यवस्थापक होता. या उदाहरणावरून सुतावरून स्वर्ग गाठायचं काही इकांच्या वृत्तीची लोक आहेत. तो व्यवस्थापक होता. त्यांनी फोन केला, जितेंद्र बिडवे आमचे भाऊ, त्यांना फोन केला. ते आले, त्यांनी गौतमीताईंबरोबर फोटो वगैरे काढला. पण या गर्दीच्या गडबडीमध्ये संधूंना त्या अध्यक्षांना फोन करायचं समजा राहून गेलं. राहून गेल्यानंतर बंडू भाऊ आले, जितेंद्र बिडवे यांनी फोटो काढला गौतमीताईंबरोबर आणि ते आपले गेले निघून. हे मागून आले तोपर्यंत गौतमीताई निघून पण गेल्या होत्या. त्यांचा कार्यक्रम होता आपला धान्य बाजारामध्ये, आंबेडकर जयंतीचा कसला तरी होता. तर यांनी या ट्रस्टच्या अध्यक्षांनी आणि या ट्रस्टच्या सचिवांनी जे आता विद्यमान आहे याच्यावरती इतका इमोशनल अत्याचार केला संधूवरती. त्याचा राजीनामा लिहून घेतला. त्या संधूचा राजीनामा लिहून घेतल्यानंतर हा संधू घरी गेला आणि त्यांनी औषध घेतलं. 7 लाख रुपये खर्च झाला. संधू वाचला. आपण साहेब गंभीर आरोप करताय. सत्य सांगतोय मी, सत्य. परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे की जे शिवीगाळ झाले ना त्याच्यावरती आमच्या समोर झालेलं आहे. म्हणजे फक्त फोटो काढायला नाही मिळाला फक्त म्हणून त्याला शिवीगाळ झाली. फक्त बाया पाहिजे, बाकी बोलायचं पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. वैयक्तिक असं झालं, त्या दिवशी आम्ही तिथं स्वतः साक्षीदार आहे. आम्ही त्या गिरजा हॉटेलजवळ बसलेलो होतो. ते आले, त्यांनी विचारलं काय झालं. ते म्हणलं मला तुम्हाला फोन करायला काही जमलं नाही, माझ्या लक्षात नाही आलं. यांनी डायरेक्ट त्याला काय झालं, आजपासून तू आम्हाला फोन सुद्धा करायचे नाही. तुझी जे माणसं आहेत त्यांना तू फोन करून त्यांना बोलवून घे आणि तुझं काय येते तू बघ. तुला शिस्तीत राहायचं असेल तर राहा, नाही तर इथून तुला कामावरनं काढलं जाईल. अनेक नाना प्रकारच्या शिव्या दिल्या. त्या शिव्या काय दिल्या मी सांगत नाही, कारण कसं होतं की एखादा कर्मचारी जर तुम्हाला ह्या गोष्टीला जर फोन करत नसेल तर त्याला शिवीगाळ करून त्याला कामावरनं टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. ह्या शिव्या दिल्या असतील किंवा बोलल्या असतील, हे इथं सगळ्यांसमोर झालं का बंद दाराआड झालं? ओपन झाले, ओपन रस्त्यावरती. देवस्थानचं जे ऑफिस आहे, म्हणजे सध्या जे ऑफिस आहे जुनं ऑफिस, त्याच्यासमोर जी पायरी, त्या पायरीजवळ झालेला हा विषय. मग त्यानंतर त्या व्यक्तीने घरी जाऊन औषध घेतलं. औषध घेतलंय. औषध घेऊन त्याला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर वैयक्तिकरित्या त्याला खर्च 7 लाख रुपये आले. आज तो पोरगा एक रोजंदारी करणारा, बाहेरून येणारा एक गरीब पोरगा 7 लाख रुपयाचं कर्ज बोकंडी घेतलंय. मग यांना लाजा वाटायला नको होतं का? त्यावेळेस आपण जुन्नर पोलीस स्टेशनला कळवलं का की यांच्यामुळे एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? हेच प्रकरण सांगतो मी तुम्हाला. नियम काय आहे, जो व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि तो जर वाचला तर गुन्हा त्याच्यावरतीच दाखल होतो. कोणावरती? जो आत्महत्या करणारे तो. आणि तो जर मयत झाला तर तो जो आत्महत्येस प्रवृत्त करतो त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल.
हे प्रकरण मी तुमच्याशी पण बोललो होतो वाटतं. नाही, मला नाही सांगितलं अजून तरी. तर मी कोणातरी कायदेविषयक असे थोडे सल्ले घेतले आणि मग त्यानंतर कळलं की संधू आता समजा वाचले, मयत झालेलं नाही, त्याच्यामुळे तो गुन्हा त्याच्यावर दाखल होईल आणि ह्या गोष्टीचं म्हणजे कायदेशीर जी पळवाट आहे याच्यामुळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. त्यांना जो खर्च आला तो खर्च कोणी केला? खर्च त्यांच्यावरती कर्ज झाले, आता संधूवरती कर्ज झालेलं आहे. नाही, खर्च कोणी केला म्हणजे त्यांनी स्वतःनीच? स्वतः भाऊ, त्यांचं कुटुंब हे कर्ज फेडायला त्यांचं निम्म आयुष्य जाईल. आता हे संधू कोण आहेत यावेळेस? हे सिंध देशचे थोडक्यात पार्टिशनच्या वेळी आले त्यावेळेस त्यांचं निम्म्याला जास्त कुटुंब कापलं गेलं पार्टिशनच्या दंगलींमध्ये. तिथून ते कसे तरी भारतात आले, भारतातून फिरत फिरत पुन्हा शिखांच्या दंगली झाल्या, त्याच्यातही बराच त्यांचा नरसंहार झाला. असं म्हणजे झगडत म्हणजे आपलीच लोक पण झगडत ती पुण्यापर्यंत पोहोचली. मग संधूची जी आई आहे तिचा म्हणजे संधूचे वडील हे मयत वगैरे झालेले आणि आई ही नर्स झाली सरकारी याच्यामध्ये आणि तिची नेमणूक झाली गोदऱ्याला, म्हणून ते आले आपल्याकडं म्हणजे जुन्नर तालुक्यात. आणि मग त्यांनी कबाडवाडीला एक गुंठा घेऊन तिथं त्यांचं घर वगैरे. पण आजही परिस्थिती त्याची एवढी भयानक आहे. आता तो एमएटी वापरतोय, बजाजची एमएटी, म्हणजे ती एमएटी कितीला घेतली असेल? इथले 5-7 हजार रुपयाला घेतली असेल कोणाकडून तरी. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ट्रस्टी पर एखाद्याचा जीव गेला तरी अजूनही जागे होत नाही, जागे होत नाही. आणि या मुद्द्यावरती मी अनुसरण एक सांगतो. ज्या दिवशी आमची इथं सभा झाली म्हणजे त्यांनी आम्हाला त्यांच्या सभागृहामध्ये बोलावलं, ज्या वेळेला विषय झाला राजीनाम्याचा वगैरे तडजोडीचा विषय झाला, तिथं थोडीशी बातचीत झाली काही गोष्टींचं. तर त्यांनी याच्या व्यतिरिक्त काय केलं, जुन्नर पोलीस स्टेशनला जाऊन आमच्यावरती त्यांनी कंप्लेंट दिली की बाबा यांनी आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी दिली, आमचे मुर्दे करणारे, आम्हाला मारून टाकणारे वगैरे अशी धमकी दिली. आमचा तिथं जाण्याचा हेतू एक होता आणि यांनी यांच्या म्हणजे आपण कसं म्हणतो की बाबा यांच्या अंगावरती बाजूने भीती वाटली असेल त्यांना तुमची, त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन ती तक्रार दिली. पण मला काय म्हणायचंय, आम्ही बोललो काय आणि तुम्ही अर्थ घेतला काय ते जाऊ द्या. ते तो जो विषय त्यांनी तक्रार दिली ते मान्य, तक्रार दिली, यांनी आम्हाला घाबरलंच पाहिजे, तो विषयच नाही. यांनी 100% घाबरलं पाहिजे आणि यांनी जर नाही घाबरलं तर यांचं काय व्हायचं ते होणारच आहे. पण मुद्दा असा आहे, यांनी तक्रार दिली आमच्याकडं, आमच्या जीवाला यांच्यापासून म्हणजे आमच्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे अशी तक्रार दिली. पण यांनी जी भाषा वापरली आम्हाला कोणती की आमच्याकडे देवस्थानचा खूप पैसा आहे काय आणि आम्ही तुमची सुपारी देऊ, तुमचं मृतदेह सुद्धा तुमच्या घरच्यांना मिळणार नाही, अशा पद्धतीच्या जर यांनी भाषा वापरल्या. कोणाला वापरली अशी? मला वापरल्या वैयक्तिक. काय बोलले ते? हेच की सांगितलं तुम्हाला, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुझी सुपारी देईल आणि तुमचा मृतदेह हा सुद्धा तुमच्या घरच्यांना मिळून देणार असं आपल्याला ट्रस्टीमधलं कोण बोललं? ट्रस्टी आता कसं होतं सगळे नाव नाही सांगू शकत. माझा एक संस्कार आहे हा पहिला समजून घ्या तुम्ही. मी आजपर्यंत तुम्ही पाहतोय मी वैयक्तिक नाव घेऊन कोणाची निंदा नालस्ती करायच्या भानगडीत राहत नाही. माझा विषय हा गावच्या लढाईचा आहे, गावच्या न्यायाकरताचा आहे आणि मला सगळे समान आहेत, त्याच्यामध्ये माझे आजोबा सुद्धा आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा मला समान आहेत. फक्त ज्या धमक्या आम्हाला देत आहेत मग याच्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे का? त्यांनी तक्रार दिली, आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली. तो विषय तिथं त्या विषयावरती कोण काय म्हणलं हे काय गुन्हे होत नाहीत. माझी मस्त इच्छा आहे का बाबा एखाद्याला फाशी द्यावी किंवा एखाद्याला हे करावं, पण इच्छेनं कोणताही गुन्हा होत नाही. माणूस विचार कोणताही करू शकतो, तो गुन्हा नसतो, केल्यावरती तो गुन्हा घडतो. कोण काय म्हणलं कुणी काही म्हणन आणि पोलीस स्टेशन तेवढ्या करता बसलंय का? तुमची ती नळाच्या वरती भांडणं चालू होणार आणि ती भांडणं पोलीस 10 वेळा तिथं तुम्हाला ते त्यांचं काही घेणं देणं नाही काय. यांनी दिले किरकोळ अर्ज, आम्ही किरकोळ अर्ज दिला, तो विषय राहू द्या. प्रकार आहे सुतावून स्वर्ग गाठण्याचं. हे संधूचं जे प्रकरण मी तुम्हाला सांगितलं की ह्या लोकांची वृत्ती किती खालच्या दर्जाची आहे हे तुम्हाला सांगायचं. मी एक घटना सांगितली, अशा जर मी घटना काढायला लागलो तर हे आपल्याला 10 तासाची मुलाखत करावी लागेल. पण एवढा काही वेळ नाही. साधं आणि सोपं कमी शब्दामध्ये एवढंच, लेण्याद्री गाव करणं, लेण्याद्री अष्टविनायकची स्वतंत्र ग्रामपंचायत करणं हा आमचा क्रमांक 1चा विषय आहे आणि तो आम्ही करणारच आहे. राहिला विषय गोळेगावकरांना, समजा लेण्याद्रीसह गोळेगाव जर राहायचं असेल, हातात हात घालून प्रेमाने गळ्यात हात घालून जर राहायचं असेल तर या ट्रस्टींनी एक दमात सगळ्यांनी राजीनामा द्यायचा, दोन्ही गावांची बैठक बसवायची, नवीन ट्रस्टी निवडायचे, त्यांच्या हातात हा कारभार द्यायचा.
गाव करील तो राव काही करणार नाही. गावापुढं कुणी बादशाह मोठा नसतो. त्याच्यामुळं मुंबईकर मंडळ, गोळेगावकर आणि लेण्याद्रीकर या तिन्ही एकत्र येऊन हे राहिलेल्यांचे राजीनामे एखादी बैठक लावून घेऊन टाकणे आणि हा विषय म्हणजे जो आपला विभाजन किंवा फूट पडणं किंवा दुफळी माजवणं हा प्रकार नाही आणि हा प्रकार आम्हाला करायचा पण नाही. पण ज्यांच्यामुळं झालंय, वेळ ही आली आहे ज्यांच्यामुळं या गोष्टी उभ्या राहिल्यात, गावामध्ये जे कलुषित वातावरण झालंय हे दूर करायचंय आणि गावातले जे व्हिजनवाली लोक आहेत ज्यांच्याकडे उमेद आहे गावची प्रगती करायची, समाजाची प्रगती करायची, अशा माणसांनी पुढे येऊन गाव कारभार करावा. हातात हात घालून चालणे किंवा त्यांच्या मागे राहून मी माझा अनुभव देऊन गावची प्रगती साधण्याकरता मी कायम इनामदारीनं काम करील. पण या लोकांनी जे 40 वर्ष जे गावावरती अन्याय अत्याचार केलाय, गोरगरिबांवर अन्याय अत्याचार केलाय, यांनी हटण्याची ही वेळ आलेली आहे. आणि गोळेगावकरांना माझी हात जोडून हीच विनंती आहे की ही लोक कोणाची सख्खी नाहीत. नाती गोती बाजूला ठेवा. माझ्या आजोबांचा राजीनामा मी स्वतः जाऊन घेतलेला आहे समोर ऑन दी स्पॉट. मी माझ्या आजोबांच्या विरोधात जाऊ शकतो, तर तुम्ही तुमच्या लोकांच्या विरोधात का नाही जाऊ शकत? राजीनामे घेऊन टाका यांचे आणि गावातून हुशार चांगल्या सुशिक्षित लोकांना पुढे करा. मी हे म्हणत नाही की मला ट्रस्टी करा किंवा मला ट्रस्टी व्हायचे किंवा मला अध्यक्ष व्हायचंय, काही गरज नाही. तुम्हाला व्हायचंय का ट्रस्टी? ना मोह ना माया, अजिबात नाही. आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. पदांची कोणती लालसा नाही. या गरीब लोकांनी माझ्या मागे उभे राहिले, मला त्या खुर्चीवरती बसवलं म्हणून मी तेवढ्या पुरता झालोय. मी साधा समाजसेवक आहे. कोणती आपल्याला आशा नाही, अपेक्षा नाही, त्या पदांचं घेणं देणं नाही. फक्त चांगली माणसं, प्रगतीच्या दृष्टीनं काम करणारी, बुद्धीमध्ये राजकारण नसावं, ओनली असावं समाजकारण. कारण देवाचे विश्वस्त बनायचे ना तुम्हाला, देवाचे प्रतिनिधी व्हायचंय. इथं राजकारण्यांची गरज नाही, इथं चांगल्या लोकांची गरज आहे. आणि हे फेल आहेत सगळे. साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. उदाहरणासह स्पष्टीकरण लवकर कळतं यांना. एक यांचा ट्रस्टी असा आहे बादशाह, हा सलग 26 वर्ष लेण्याद्री देवस्थानचा अध्यक्ष होता. काही लोक नंतर आली, ट्रस्टी झाली, जी नव्या दमाची लोक आली जी ट्रस्टी, या लोकांनी या व्यक्तीला बरोबर साईडलाईन केला. कारण याला कायम म्हणजे ते जसं काँग्रेसला जसं ते सत्तेची नशा ना, सत्तेशिवाय ते राहू शकत नाही, त्या पद्धतीची ही मंडळी. याला ती नशाच. मग यांनी काय डाव करावा? यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली. माझ्याकडे सलग 3 महिने येऊन रोज दारू पेली. माझ्या खर्चाने दारू पेले. दारू प्यायची सुद्धा यांची ऐपत नाही आता. पण माझ्याकडे येऊन सलग 3 महिने दारू पेले आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लेण्याद्री देवस्थानच्या विरोधात उपोषणं करायला लावली. जी उपोषणं झाली मागं ती. आणि त्यांचा नियम होता 2 ट्रस्टींच्या सह्यांनी घटनादुरुस्तीचा ठराव आणला जातो. 2 ट्रस्टी म्हणजे माझे आजोबा आणि ते, या दोघांच्या सहीनं आम्ही घटनादुरुस्तीचा ठराव आणला. ठराव मंजूर करून घेतला. गाव बैठकीतून नवीन ट्रस्टींची निवड होईल. पण त्यांनी याच्यात आणखीन एक गद्दारी अशी केली की जर गाव बैठकीत एकमत झालं नाही तर पुढचे ट्रस्टी निवडायचा अधिकार हा विद्यमान ट्रस्ट मंडळींना राहील, अशी त्यांनी घटनादुरुस्तीचं एक वाक्य टाकलं. त्याच्यामुळं आणि नोव्हेंबर 2023 रोजी नवीन विश्वस्तांच्या हातात कारभार जाईल. आज नोव्हेंबर 2024 उजाडायला आला, 1 वर्ष झालं. यांनी त्या शब्दावरती हे केलेलं नाही, कोणती अंमलबजावणी केलेली नाही. साधं उदाहरण म्हणजे ह्या लोकांना सत्तेची जी नशा आहे ना तिथं घुसण्याची, याच्याकरता हे कोणत्याही थराला जातात. आणि ही अशाच वृत्तीची माणसं आहेत. जर साधं उदाहरण आहे, मी समाजसेवक आहे, तुम्ही समाजसेवक आहे, तुम्हाला सेवा करायची, मला सेवा करायची. मी ट्रस्टी आहे समजा. ज्या ट्रस्टीने आपल्याला फसवलं त्यांची नाव सांगा ना. ऐका ना, मी ट्रस्टी आहे, तुम्ही समजा ट्रस्टी नाही आहेत. तुम्हाला मी समाजसेवक आहे, तुम्ही समाजसेवक आहे, तुम्हाला सेवा करायची. तुम्ही जर माझ्याकडे आले म्हटलं हे बाबा मला संधी पाहिजे इथं, मी आनंदाने उठायला पाहिजे ना. मला चांगला वारसदार मिळाला. साहेब प्रश्न तोच, जे ट्रस्टी आपल्याकडे येऊन फसवलं आपल्याला, आपल्या पैशाची दारू पिले, त्यांची नावं आपण सांगावी. कसं असतं माहितीये का, हे अख्ख्या गावाला कळलं मी कोणाबद्दल बोलतोय. नाही, गावाला कळून द्या, प्रेक्षक तालुक्यातले पण आहेत, जिल्ह्यातले पण आहेत, नाव कळून द्या ना. की जर का ते अशी लोक करत असतील तर तुम्ही त्यांचं नाव घ्यायला का घाबरता? त्यांचं आता कसं आहे, मान असतो तो. आणि मान कसला मान? जी लोक अशी करतात त्यांना मान द्यायचा असतो का? बर चला, तर तुमच्या मागणीनुसार यांचं नाव आहे शंकर लक्ष्मण तामाणे. आणि हा माणूस 26 वर्ष लेण्याद्री देवस्थानचा सलग अध्यक्ष होता. आणि
याच्या एकाधिकारशाहीला मोडण्याकरता माझ्या आजोबांना बंड करावं लागलं. माझे आजोबा त्यांच्या विरोधात ठाकले आणि माझे आजोबा ट्रस्टचे अध्यक्ष झाले. तोपर्यंत लेण्याद्री देवस्थानचे जे कर्मचारी होते ते फक्त मजूर होते, मजूर. गेट आउट म्हणलं का यांनी मागं सुद्धा बघायचं नाही, मजुरांनी नीट घरी जायचं. पगार किती होते माहितीये? 2,000, 2,500, 3,000, लईतले 3,500. माझे आजोबा अध्यक्ष झाले आणि कामगारांची पहिली कामगार युनियन केली आणि लेबर लॉनुसार जे काही आता पगार आहेत, समजा 10-12 हजार रुपयापासून चालू होतात तर 18-19 हजार रुपयापर्यंत कर्मचाऱ्यांना पगार आहे. हे माझ्या आजोबांनी केलंय. त्या पोरांचं सुखाचे दिवस आज आले. त्यांचे कर्मचारी. जाधव साहेब, एक वेगळा प्रश्न विचारतो की आज ट्रस्ट बद्दल एवढा वादविवाद चालू आहे की लेण्याद्री ट्रस्टकडं एक अंदाजे किती निधी उत्पन्न म्हणजे उपलब्ध असेल आता? महिन्याला यांची तिजोरी निघते साधारण 5.5 ते 6 लाख रुपये महिन्याला तिजोरी यांची येते. आता यांचा एक नियम आहे की 80% रक्कम ही खर्च करायची संस्थेच्या उद्देशांवरती. हा, संस्थेचे जे उद्देश आहेत त्याच्यावरती, आणि 20% रक्कम रोख रक्कम ही ठेवायची आहे समजा संस्थेची. मग आता प्रकार असा आहे, 80% जी रक्कम यांना खर्च करायची आहे, मग यांनी ती करायची कुठं? म्हणजे एक उदाहरणासह सांगतो. समजा ऑफिस आहे, मी अध्यक्ष आहे, मी याचं इंटिरियर बनवलं. हा, माझ्यानंतर तुम्ही अध्यक्ष झाले, तुम्ही लगेच हे तोडा रे नवीन बनवा. असं तोडणं आणि घडवणं याच्यातच यांचं अख्खं आयुष्य गेलं. म्हणजे स्वतःचीच हाऊस भागवतायत इथल्या पैशाने. यांना बसायला एसी. अहो खडकावर बसा ना. आम्ही खडकावर बसतोय, आम्ही कुठं इडे आकडात बसतोय, गाव कारभार करतोय. हे व्हाईट अँड व्हाईट अहो बिस्लरीनं गुळणा करतात. कांदा भजी. मला एक सांगा, तुम्ही गोळेगावात राहता, तुम्हाला घर आहे, तुम्ही घरून जेवायला जेवून तुम्ही इथं येऊ शकत नाही. घरून जेवून तुम्ही परत एक गंभीर आरोप करताय. साधं गंभीर नाही, हा पॉवरफुल. तुम्ही आताही बिलं जाऊन बघा. यांना खेकडा भजी लागते, इथं येऊन मेंदू वडा लागतो, यांना काय उत्तापा, ओनियन उत्तापा, हे याचे पैसे कोण देते? हे सगळे ट्रस्ट मधून खर्च होते. बापरे. मला एक सांगा, साधं उदाहरण आहे ना. तुम्हाला जर समजा तुमचं घर गावात आहे, तुम्ही घरून जेवून या ना. तुम्ही इथं येऊन देवस्थानच्या खर्चातून का खाता? बरं, हे झालं अन्नछत्र आहे. अन्नछत्राला एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव डोळ्यासमोर आहे. ते सगळा किराणा देतात आणि आचार्याचं सगळं, म्हणजे त्यांच्याच पैशाने. हा, सगळं एक अन्नदाताचे थोडक्यात. हा, यांना फक्त ते शिजवून फक्त ते लोकांना जीव घालायचे. हे तरी 25 रुपये त्याचे घेतात. घेऊ द्या, देवस्थानचं उत्पन्न व्हायला काही हरकत नाही. पण जे काही अन्न उरतं इथं, ते अन्न कुठं फेकून द्यायचं? कुठंही फेकून द्यायचं माळांवरती. मग मला सांगा, हे जर गोरगरिबांना खाऊ घातलं तर काय होईल यांना? हे आता उलट माग म्हणजे अन्नाची नासाडी करतात. हे उगाच जाधव साहेब, तिथे एक कार्यालयाच्या ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला आहे की त्या बोर्डवर असं लिहिलेलं आहे की येथे हँडमेड म्हणजे स्वतः बनवलेली अगरबत्ती, लेण्याद्री देवस्थानाचे इथं जी फुलं हार जे येतात त्याच्यापासून, निर्माल्यापासून अगरबत्ती बनवतात आणि ती इथं विकली जाते. तर इथं ते बनवण्याची फॅक्टरी किंवा बनवणारी लोक कुठे आहेत ती, किंवा कुठे बनवली जाते? इथं नाही बनवली जात. मग चाकणला कुठंतरी एक कंपनी आहे, त्यांच्याशी यांनी करार केलेले आहेत. निर्माल्य घेऊन जायचं, निर्माल्यातून अगरबत्ती करायची आणि ती इथं भाविकांना विकायची. मग ते निर्माल्याला आपल्याला कसं काय, म्हणजे भाव कसं, रेट काय निघतोय की आपण किती निर्माल्य दिल्यावर आपल्याला एवढी अगरबत्ती देणार? एवढं आतलं कोण? आता तुम्हीच होते त्या दिवशी समोर. मी बोलायला गेलो तर त्यांचा तो व्यवस्थापक काय बोलला, तुम्ही अर्ज करा मग आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे अर्ज करा ना आम्ही तुम्हाला सांगू. नाही, पण ही जनतेची फसवणूक आहे ना. हा, पब्लिक ट्रस्ट आहे. पब्लिक म्हणजे जनतेचा विषय. कारभार हा स्वच्छ, कुणी आला तरी त्याला ते दाखवता आलं पाहिजे आपल्याला. मी गावचा लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीला हे काय करतात, तुम्ही अर्ज करा. हे आता आम्ही फार काय आता रोडवरचेच म्हणायचं नाही, तुम्हाला विचारतच नाही ना कोणते? विचारतच नाही ना, फार विषयच नाही ना. साधं गणित आहे ना. एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर विचारलं का हे कसं, तर सांगायला पाहिजे ना यांनी. वाशाने असं आमचा हिशोब जुळतोय नाही जुळतोय का देवस्थानच्या अंगावरती येते. आणि निर्माल्यापासून तुम्हाला जर काही बनवायचंय तुम्ही इथं बनवा ना, दुनियेत कायला जाता? बरं, तोही विषय घ्या. समजा आता हे सगळे विषय जे आहेत हे जर असं आपण काढत राहिलो तर एक 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 यांचं भरपूर निघतंय. मुद्दा फक्त याच्याशी निगडीत आहे की गावामध्ये कुठेही फूट नाही.
हा जो गैरसमज आहे ना यांच्या डोक्यात किंवा समाजामध्ये पसरवतात का फूट वगैरे काय नाही, अख्खा गाव एक संघच आहे, गावामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. पण जो आदिवासींनी त्यांचा जो हक्क मागितलाय स्वतंत्र गाव, याच्या मागे गोळेगावकर म्हणून गोळेगावकरांचा पण पाठिंबा आहे. फक्त राहिला विषय कोणता की ही जी आग पेटवापेटवी जी चाललेली आहे, हे गोळेगावचे हे जे ट्रस्टी लेण्याद्री देवस्थानचे आणि गोळेगावातले जे 4-6 आहेत म्हणजे टुकार, ज्यांना फक्त गावात भांडणं करायची, या मंडळींनी बाजूला व्हावं आणि चांगल्या मंडळींनी पुढे यावं. लेण्याद्री सह गोळेगाव जसं ओझर नंबर 1 आणि 2 अशा पद्धतीने एकदम अत्यंत उत्तम कार्यक्रम चालेल. गावच्या दोन्ही गावांची प्रगती होईल. आणि हे जर नसेल करायचं तर शेवट लेण्याद्री स्वतंत्र होणारच आहे. तो झाल्यानंतर मग लेण्याद्रीत काय करायचा हा निर्णय इथले नागरिक करतील. हे फक्त समझोत्याचा एक जो विषय आहे, जसं आता मुंबईकर मंडळ जे आहेत, आमचं मुंबईला मंडळ आहे, त्या मंडळींनी एक पत्र काढलं, त्यांची बैठक झाली की आपल्याला तडजोडी करता समजा नाही का, तडजोड करून याच्यावरती काहीतरी निर्णय केला पाहिजे. मुंबईकर मंडळांनी पण आलं पाहिजे, गोळेगावच्या लोकांनी पण बसलं पाहिजे, आम्ही पण मंडळी बसू सगळेजण आणि शांततेने याच्यावरती काय निर्णय करायचा तो करू. आणि माझं जे राहिलेले ट्रस्टी आहेत ज्यांनी राजीनामे नाही दिले, यांना पण हात जोडून विनंती आहे, तुमच्यामुळं गावाची अवकाळा व्हायची वेळ आलेली आहे आणि तुमचा स्वार्थ आता तुम्ही बाजूला ठेवा आणि तुम्ही जनतेचं जनमत घेऊन या. आम्ही म्हणत नाही तुम्हाला परत ट्रस्टी म्हणून संधी नाही, संधी तुम्हाला नंतरही आहे. तुम्ही जर राजीनामे दिले तर तुमची सगळी पापं धुतली जातील, गावही तुम्हाला माफ करील आणि गावकरी तुम्हाला पुन्हाही संधी देतील. आम्ही त्याच्या आड नाहीये तुमच्या, फक्त तुम्हाला अपमान होऊन इथून जायचंय का आनंदाने सगळ्यांचं एकमत घेऊन जायचंय आणि परत ट्रस्टी व्हायचंय का नाही हे सगळं गाव ठरवेल. तुम्ही लोकांच्या मनात जे आहे ते काम करा. अख्ख्या गावाचं म्हणणं हेच आहे, आता यांनी बास करावं. आणि जर नसल करायचं तर यांचं जे करायचं ते मी करणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. तडजोड हा विषयच नाही, एवढंच सांगणं होतं. धन्यवाद. अजून काही प्रश्न तुमच्या